हे नावावरती आहे, त्याचं उत्तर असं आहे। क्रिकेटचं वेळ आणि संघटना कौशल्य असणारा निलेश कोळसकर हा कार्यकर्ता आहे। क्रिकेटच्या मैदानात आमची 2-3 वेळेस भेट झाली, पण आम्हाला काय माहिती हा आमच्याच विरोधात ग्राउंडमध्ये लढणारे। क्रिकेटचा खेळ आणि राजकारण यात कधी काय घडेल सांगता येत नाही। या पक्षप्रवेशाने 90% देवळे विभाग हा शिवसेनेसोबत आल्यानं उर्वरित विकास कामं लवकरच मार्गी लावू असं आश्वासन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थितांना करताना दिलं। देवळे येथील उद्योजक, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक निलेश कोळसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा देवळे येथे पार पडला। यावेळी ते बोलत होते। पक्षप्रवेश सोहळ्यास नामदार भरतशेठ गोगावले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, उपतालुका प्रमुख संजय मोदी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका अध्यक्ष अनिल दळवी, विभाग प्रमुख तानाजी निकम, सरपंच सुनीता मेस्त्री, उपसरपंच किसन रिंगे, माजी सरपंच प्रकाश कदम, शहर प्रमुख सुरेश पवार, सोशल मीडिया प्रमुख विजय शेलार, नगरसेवक नागेश पवार, राजेश डांगे, नारायण साने यांच्यासह युवा सैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळे ग्रामपंचायत हद्दीतील चित्रेवाडी, जांभूळवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी मंत्री गोगावलेंच्या उपस्थितीत ठाकरे गटातून शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यामध्ये उद्योजक निलेश कोळसकर, तुकाराम केसरकर, विनायक केसरकर, राजन पवार, शंकर केसरकर, विनायक चित्रे, दीपक पार्टे, बाळा केसरकर, नामदेव केसरकर, दगडू केसरकर, गणेश उतेकर, संदीप पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भगव्या पताका घालून शिवसेनेत स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना भरतशेठ गोगावलेंच्या कार्यप्रणालीवर मला विश्वास आहे। भरतशेठ गोगावले दिवसाचे 18 तास जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असतात। पोलादपूर तालुक्याच्या तरुणांच्या रोजगारासाठी, उद्योगधंदे विकसित करण्यासाठी मंत्री गोगावलेंनी ठोस पावलं उचलावीत अशी विनंती प्रवेशकर्ते निलेश कोळसकर यांनी जाहीर सभेतून केली। 10वी परीक्षेत उत्तीर्ण सिद्धेश संतोष रिंगे 93%, अजय महादेव पवार 92% या विद्यार्थ्यांचा आणि किक बॉक्सिंग ऑल इंडियामध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या श्रावणी शैलेश कोळसकर यांचा सन्मान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड। हे नावावरती आहे, त्याचं उत्तर असं आहे। शेठ घरात कोणी उठतात की तसं माहित नाही, झोपतात की तसं माहित नाही। त्यांची जी गाडी आहे ती माझी पण आहे, पण मी 8 तास प्रवास केला की थकून जातो, पण शेठ कधी थकत नाहीत। आणि या विश्वासावर तुम्ही विश्वास ठेवून आज शेठ बरोबर शेठच्या पंखाखाली जायचा विचार केला। तमाम माझे बंधू असतील, भगिनी असतील, बरेचसे माझे वरिष्ठ असतील, यांना सर्वांना घेऊन मी आज कळंबे साहेब असतील, निलेश अहिरे साहेब असतील, आमचे मामा मोरे साहेब असतील, या सर्वांवरती विश्वास ठेवून मलाही तुमच्यासारखंच करा, मलाही तुमच्यासारखा घेऊन चला एवढा विश्वास ठेवतो आणि थांबतो। धन्यवाद। मला ब्रेक पडायचा, आम्हाला काही कळत नव्हतं की त्याला कार स्पीड ब्रेकर लागतोय तो, परंतु नंतर कळलं की ही सगळी मंडळी बरोबर येणं गरजेचं होतं आणि म्हणून आज त्यांनी हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल तुझ्यासह सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो। मग क्रिकेटचं एक वेगळं महत्त्व त्याच्याकडे असलेला हा कार्यकर्ता ग्राउंडवरती 1-2 वेळेला आमची भेटीगाठी झाल्या, पण आम्हाला काय माहिती हा आमच्याच विरोधात ग्राउंडवरती लढणार आहे तो, परंतु मागच्या वेळेला त्याला आम्ही कल्पना दिली, परंतु त्याला पण आजमायचं होतं की राजकारणामध्ये लोक कसे असतात आणि काय असतात। म्हणजे राजकारण हे वेगळं आहे, याच्यामध्ये कधी काय घडल हे कोणीच सांगू शकत नाही। क्रिकेटचा खेळ आणि राजकारण हे 2 गोष्टी अशा असतात। त्या दिवशी मुंबई इंडियन्स मी मॅच पाहत होतो, 15 रन्स पाहिजे होते,